देवची झाला पाहे तयार ती दृढ मना करी साधया कारण बाणशास्त्र जाऊनी गोळी शुरा डावच्या स्थळी तुका मने जती अज्ञान देखे जारती विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकाळेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं समाधिस्थमूर्तिं विठ्ठल साहुनी टाकी आहे पाषाण देवची झाला पाहे तयार ती दृढ मना करी साधया कारण प्रस्तुत प्राप्त सगळे कीर्तनरूपी सेवे करताना वेळेला भक्त विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकारी चिन्मय स्वरूप असणारे देवोनिवासी महान भगवान भक्त वैराग्याचे महान मेरू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. तुकाराम महाराज सांगतात, टाकीचे नाव सहन करून दगडात देवपणात आला. नवे नवे तर देवपण मिळवण्याकरिता त्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागतात. अभंगाचे पहिले चरण. त्याचप्रमाणे आपले कार्य साधण्याकरिता मन बळकट ठेवा. अभंगाचे दुसरे चरण. बाणशस्त्राचा घावा
अभंगाचे तिसरे चरण. तुकाराम महाराज सांगतात, सती ही सगमन करताना अग्नीची पर्वा करत नाही. त्याचप्रमाणे साधकाने मोक्षरूपी कार्य साधण्याकरिता दृष्टांच्या निंदा, द्वेषांच्या आघात निरिकावतीने सहन करावे लागतात. अभंगाचे शेवटचे चरण. आता हा अभंग वाटत सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडलाय. आता तुम्ही झोपलात तरी चालेल, पण मी म्हटले म्हणून झोपू नका, कारण तुम्ही झोपलात तर माझे कीर्तन कोण ऐकल? विठ्ठल विठ्ठल. कीर्तन चालू करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे की असा की आज मला श्री गोपीनाथ महाराज देवस्थान इथे मला कीर्तनाची संधी दिली. असे असणारे आपले हरिदास महाराज असतील, उमेश महाराज असतील, विठ्ठल संदीप महाराज असतील किंवा कायनाचार्य काशीराम महाराज असतील, शुभम महाराज असतील, सुरेश महाराज असतील आणि आपले मृदुंगाचार्य हे पण माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. त्यांचे मी खूप आभार मानते. व तुम्ही सर्वजण माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिला, तुमचे मी खूप आभार मानते व माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. तुकाराम महाराजांनी हा अभंग सादर काम करता लिहिला आहे. याच्यावर मनुष्य मात्राचा विचार केला तर मानवाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात आर्यांनो? किती? 4. किती पडतात मग? 4. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? नाही ना म्हणा महाराज, आम्हाला काय माहिती हो? आम्हाला ज्ञानेश्वरी नाही माहित, आम्हाला हरिपाठ नाही माहित, आम्हाला गीता नाही माहित. तुम्हाला माहिती काय असणार मग? काय माहिती असणार महाराज? बोलत चला बायांनो, काय माहिती असणार? मोबाईल. तुम्हाला मोबाईल माहिती असणार हो. अहो या मोबाईल पायी इतकी दुनिया खराब झाली हो, इतकी खराब झाली की तुम्हाला ऐकूच नका. अहो माझे मला हरिपाठ वाचल्याशिवाय जेवायला देत नाही आणि तुम्ही चिलर पाटील मोबाईल घेतल्याशिवाय जेवण करत नाही. बरोबर आहे का पुरुष मंडळी? तुम्ही देता का तुमच्या लेकरांना मोबाईल? देता का? कुणी आहे का होतं की जे ज्ञानेश्वर देते वाचायला जेवण करायला? देताय का? नाही ना. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, या मोबाईलच्या उलट नाही तर बाया सुद्धा येड्या झाल्या. काय? तर बाया सुद्धा येड्या झाल्या. आता तुम्हीच सांगा पुरुष मंडळी, आता बाया मोबाईल बघतात की नाही? बोलत आहे बरं का? तुम्ही जर बोलला नाही तर मग माझं काही करत नाही. मी तर कशासाठी येते? कशासाठी येते? कीर्तन करायला येते ना. मग तुम्ही पण बोलत चला, म्हणजे तुम्हाला पण झोप येणार नाही, मला पण येणार नाही. मग आता तुम्हीच सांगा पुरुष मंडळी, बायांच्या हाती मोबाईल असला स्वयंपाक करताना भाजी पिठाच्या दिवशी मीठ कमी पडत, मग तुम्ही म्हणताल घरी येतात होय ग, आज भाजीत मीठ लय कमी आहे. बाया खासायचा गपचूप का नंतर नीट विठ्ठल अहो किती प्रकार पडतात मग? किती प्रकार? बाहेर मोबाईल मध्ये जाणे म्हणजे लक्षात राहता तो किती माहितीये का? नाही. चला मी सांगते. पहिला आहे पामर. कोणता? दुसरा आहे विषयी, तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे मुक्त. यातील प्रत्येकाची अवस्था भिन्न भिन्न स्वरूपाची. एका वाक्यात सांगायचं झालं तर पामराची अवस्था मौलिकानुसार आहे 13 वेळा सांगतात. कशाही प्रकारे विषय संपादन करणे हाच त्याचा हेतू असतो. म्हणून काय सांगतात
तुझे कृत्य कृत्य नाटवे जे करण्याचे नावे भलते आता आपल्या मनाला वाटेल तसे वागतो काय तर आपल्या मनाला वाटेल तसे वागतो जिथे जाऊ नये म्हटलं तिथे जाणारच जे करू नये म्हटलं ते करणारच जे खाऊ नये म्हटलं ते खाणारच जे पिऊ नये म्हटलं ते पिणारच आता मी तुम्हाला प्रश्न विचारते खाऊ नये की काहीही खाऊ नये खाऊ नये की काहीही खाऊ नये काहीही खाऊ नये कबीरदासजी महाराज सांगतात पावतात का मानव देह अल्लाने
असते म्हणून त्याच्या घरी मूळ बायकोचं असतं का काहीच नसतं. म्हणून दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी चोरी कधी होत नाही. दारू पिणाऱ्या माणसाचा तिसरा फायदा असा आहे की दारू पिणाऱ्या माणसाला म्हातारपणच कधी येत नाही. आता तुम्ही म्हणताल महाराज त्याला म्हातारपण येत नाही, आम्ही पण थोडी घ्यायला चालू करतो, पण तसं नाही बरं का. पुढचं वाक्य ऐका. दारू पिण्याचं त्याला किडनॅपरीवर फेल होऊन गेलेलं असतं, त्याला जावे लागते, त्याच्या रामला सत्य म्हातारपण येण्या अगोदरच होऊन गेलेले असते. विठाला एकदा काय झालं, एक दारूला घरी आला. कुठं आला मला? घरी आला आणि घराच्या साईडला नाली होती महाराज. काय होती? महिला मंडळ काय होती? नाली. अगं बोलत नाही, बारके बोलायला लागले. तुम्ही का बोलत नाही? झोपायला येईल का? अर्ध्या घंट्यात कीर्तन संपवते, फक्त बोलत चला. अहो विठाला लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा का? नाव काय होतं? गंगी. मग तो नालीत पडलेला होता. मग त्याच्या साईडला 2-3 डुकरं होते. काय होते मला? डुकरं. एक पाया शेजारी, एक हाता शेजारी, एक डोक्या शेजारी. मग तो झोपीत होता आणि त्याचा हळूच जाते का हाता शेजारचा डुकरा पडला. कुठं पडला? हाता शेजारच्या डुकरावर. मग तो हात फिरवत त्या डुकराच्या शेपटीपाशी जातो. कुठे जातो महाराज? शेपटीपाशी जातो आणि तो काय म्हणतो? गंगे, अगं हे गंगे, रोज तर तू कुचळा घालून झोपतेस, आज वेली घालून झोपतेस काय? विठाला
डोळ्यावर दिसत नाही घर, नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिना. बरोबर आहे का? आहे का कोणीचा गंगाधर? आहे का? नाही ना? नाही तर बाई मारायचं.